हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य भवन इथं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मुंबईत पार पडली आहे। या बैठकीत रुग्णांना अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण सेवा आणि औषध उपलब्ध व्हावीत यासाठी विविध सूचना करण्यात आल्या आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य भवन इथं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मुंबईत पार पडली। गरज भासल्यास नव्या दवाखान्यांची स्थापना करणं आणि सध्या कार्यरत असलेल्या दवाखान्यातील सेवा आणि चाचण्या वाढवणं आवश्यक आहे, असे निर्देश यावेळी देण्यात आलेत। सध्या आपल्या दवाखान्यामध्ये 30 प्रकारच्या मोफत तपासण्या आणि 105 प्रकारची औषधं उपलब्ध आहेत। ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सेवा अद्ययावत ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे फील्ड व्हिजिट्स कराव्यात, असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आवर्जून सांगितलंय। शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि जागेच्या मर्यादेवर तोडगा काढण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी कंटेनरमध्ये आपला दवाखाना सुरू करण्याचा पर्याय मांडलाय। यावर सकारात्मक चर्चा झाली असून गरजेनुसार हा मार्ग स्वीकारण्याबाबत विचार सुरू आहे। तसंच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास तातडीनं पदभरती करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। शहरी भागातील सामान्य नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा सहज मिळावी, हाच या योजनेचा मूळ उद्देश असून त्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त संचालक डॉक्टर सुनीता गोल्हाईत, संचालक शहरी डॉक्टर स्वप्नील लाळे, सहाय्यक संचालक डॉक्टर दीप्ती पाटील तसंच इतर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।